आज जो मी टॉपिक निवडलाय दॅट इज असा मी असा आम्ही. नॉर्मली आतापर्यंत आपल्या प्लॅटफॉर्मवरती बरेच लोक येऊन गेले आहेत. त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. पण बऱ्याच वेळेला काही स्वअनुभव हे खूप मार्गदर्शक असतात किंवा त्यातून आपल्याला बरंच काही आपल्याला मिळवता येतं. सो अशाच प्रकारचे काही जे मी माझ्या आतापर्यंतच्या लाईफमध्ये ज्या काही 6 गोष्टी मी ज्या रेग्युलर यूज करत राहिलो आणि ज्या काही गरजा मला अत्यंत महत्वाच्या वाटल्या की ह्या आहेत, दीज आर द नीड दॅट रिक्वायर्ड, ह्या ज्या मी यूज केल्या त्या आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. आणि विथ माय ओन एक्झाम्पल्स ह्या देखील मी तुम्हाला त्यासोबत सांगणार आहे. वेळ कमी असल्यामुळे कदाचित मी काही गोष्टी फटाफट सांगेन किंवा जास्त वेळ घेणार नाही त्या पर्टिक्युलर, बट यू गेट द क्रक्स ऑफ इच थिंग विच आय एम डिस्कसिंग विथ यू. सो सर्वात पहिली मोस्ट इम्पॉर्टंट ज्या इम्पॉर्टंट थिंग्स आहेत दॅट तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे ऍज अ बिझनेसमॅन और एंटरप्रेन्योर इज दी स्ट्रॉंग सेल्फ कॉन्फिडन्स. आज प्रत्येकाला कॉन्फिडन्स असतो बिझनेस आपण, सो एवढा स्ट्रॉंग असावा कारण इफ यू आर बिलिव्हिंग इन युअर सेल्फ इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आपल्या लाईफमध्ये जेव्हा आपण कुठलीही गोष्ट करत असतो त्यावेळेला बऱ्याच आपल्या कॉन्फिडन्स लेवलवरती त्या गोष्टी घडत असतात. ज्यावेळेला कुठल्याही क्षणी तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स लूज करता बऱ्याच वेळेला गोष्टी एक वेगळ्या मार्गावर जातात. बट इफ यू आर स्ट्रॉंग कॉन्फिडन्स, कितीही गोष्टी न घडणाऱ्या असतील त्या देखील तुमच्या कॉन्फिडन्स लेवलवरती करतात, कारण तुम्ही त्या पद्धतीत तुमच्या पॉवर यूज करतात, त्या पद्धतीत तुमच्या स्वतःच्या पॉवर बूस्ट होत राहतात आणि तुम्हाला एक वेगळं तुम्हाला शक्ती येते त्यामध्ये की तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेम्सला रिझॉल्व्ह करण्याची ताकद येते. सो यू शुड ऑलवेज हॅव अ स्ट्रॉंग कॉन्फिडन्स. I would like to give an anecdote of my life when I have used a strong confidence. When I started Zoe Healthcare, I was not having having a lot of financial support. आज एक मला मोठा बिझनेस करायचा आणि मी ज्या वेळेला सुरुवात केलेली विथ व्हेरी व्हेरी स्मॉल कॅपिटल, यू नॉट बिलीव्ह, ज्या वेळेला मी बिझनेस सुरू केला आय हॅड हार्डली स्टार्टेड विथ 50,000 रुपीज. आणि माझ्याकडे तेव्हा बल्क ऑर्डर्स एवढ्या होत्या की मला बरंच काय करून माझा स्ट्रॉंग कॉन्फिडन्स होता. आय हॅव ऑलवेज बॅलन्स द इनपुट अँड आउटपुट. त्यामध्ये मला एवढा कॉन्फिडन्स मी नेहमी ठेवला आहे की मी ज्या गोष्टी विकत घेतो आणि ज्या गोष्टी सेल करताय त्यांचा प्रॉपर बॅलन्स केला. त्यामध्ये मी नेहमीच एक कॉन्फिडन्स, म्हणजे मी आज आतापर्यंत तुम्ही माझ्या इन्व्हेंटरी बघा, इट हॅज गॉन अप टू 50 lakhs 60 lakhs अँड टुडे विथ अ स्मॉल कॅपिटल. आणि तो बॅलन्स तुम्हाला ठेवण्यासाठी देखील जो कॉन्फिडन्सची गरज असते की मी एवढा माल घेतोय तर मी विकू शकतो की नाही विकू शकत, आणि मला कुठे विकायचा आहे, कुठला प्रॉडक्ट घ्यायचा आहे, हा सगळा तुमचा कॉन्फिडन्स लेवलवरती खूप डिपेंडंट असतो. आय टुडे ऍज आय मेन्शन दॅट की माझ्या गोष्टी ज्या गरजा आहेत हा सगळा कॉन्फिडन्सचा गेम आहे. ज्यावेळेला तुम्ही कॉन्फिडन्स लूज करता कुठल्याही गोष्टीसाठी त्यावेळेला गोष्टी विपरीत घडत जातात आणि स्वतःवरचा बिलीफ हा खूप इम्पॉर्टंट आहे. So you should, as an entrepreneur, you should always have a strong self-confidence that I always believe in. Second point, if I have to tell that, I have to tell that the ability to see what other do not see. एक एंटरप्रेन्योरला नेहमीच अशा गोष्टींमध्ये लक्ष घातलं पाहिजे किंवा आपण आपल्या नेहमीच्या रुटीन्स मध्ये खूप बिझी असतो, पण एंटरप्रेन्योर शुड ऑलवेज टेक a small time to see what differentiate, what different thing that I can do so that I can differentiate myself. Always see a picture of opportunities, but you also have to see the manageable risk. तुम्ही कुठल्याही ऑपॉर्च्युनिटीज बघता, ज्यावेळेला एखादी नवीन गोष्ट ट्राय करायला जाता किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटी शोधता त्याच वेळेला तुम्हाला त्या ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्यासाठी मला काही रिस्क घ्यावे लागतील. सो टेक द रिस्क बट दॅट शुड बी अनमॅनेजेबल. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आय वुड लाईक टू गिव्ह सम अनेक्डोट्स. ज्या वेळेला मी सुरुवात केलेली त्यावेळेला बरीच लोक हे वेगवेगळ्या बिझनेसेस मध्ये होते द सेम प्लॅटफॉर्म की एक मेडिसिन सप्लाय करायचं आहे, बट डायरेक्ट पेशंट सप्लाय विथ अन ऍडिशनल सर्व्हिसेस वॉज नोबडी हॅड थिंक ऑफ इट. ऑफकोर्स नाव त्यावेळेला 1 mg आणि ह्या गोष्टी आल्या, बट त्याच्यामध्ये पण बऱ्याच लाकुनाज आहेत. पण ऍज अन डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर्स nobody is still supplying to the patients directly in a regular medicines. Still there is a, आपल्याकडे जो फोरम जातो तो फक्त मेडिकल स्टोर मधून जातो. सो एक नवीन काहीतरी ऑपॉर्च्युनिटी सुरू करायची अशा पद्धतीत आम्ही झॉय हेल्थकेअर मध्ये डायरेक्ट पेशंट सप्लायज आणि ऍडिशनल सर्व्हिसेस सुरू केलेल्या. दॅट्स वाय वी हॅव ऑलवेज डिफरन्शिएट अवरसेल्फ विथ द पॉलिसीज अँड सर्व्हिसेस. आज बऱ्याच लोकांना आम्हाला वी ऑल्सो सी दॅट की हाऊ आय विल गिव्ह द प्रॉपर सर्व्हिस टू द पेशंट्स
and keeping the same policies of my company. So that differentiates us today as compared to other pharmaceutical distributors what they have. एक्स्ट्रा बेनिफिट्स, एक्स्ट्रा बेनिफिट्स मध्ये देखील मला बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज दिसल्या की मी कशा पद्धतीत एक्स्ट्रा बेनिफिट दिला जातो. एक्स्ट्रा बेनिफिट्स म्हणजे मी प्राइस कमी करणं किंवा आय कॅन गिव्ह अ गुड डिस्काउंट इज नॉट दॅट समथिंग आय ऑलवेज बिलीव्ह दॅट की तो एक्स्ट्रा बेनिफिट असतो. त्याच्या व्यतिरिक्त व्हॉट आर द अदर सर्व्हिसेस आपण काही देऊ शकतो. ड्युरिंग लॉकडाऊन देखील आम्ही काही वेगळ्या पद्धतीचे सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. म्हणजे असं नाही की आम्हाला लॉस होत होता, वी हॅव एक्स्ट्रा माइल जाऊन आम्ही पेशंट्सना सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. सो दीज आर सम एक्स्ट्रा बेनिफिट विच our patients, our client has always appreciated. So these are also the opportunities which we found that other distributors are not doing and I am doing. So you should always see that की मला कुठे opportunity मिळते. The opportunity may be very small. आपल्याला असं नाही की ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक वेळेला मोठाच ऑपॉर्च्युनिटी मला आल्या पाहिजे. एक स्मॉल ऑपॉर्च्युनिटी बट यू नीड टू ग्रॅब दॅट. ऑफकोर्स ही कोलॅबरेशन कॉन्स्टेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या देखील खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आपल्याला कळलं पाहिजे की मला कुठल्या क्षणी कुठलं कोलॅबरेशन करण्याची गरज आहे आणि कोलॅबरेशन सध्याच्या घडीला खूप गरजेचं आहे आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही बघितल्या पाहिजे आणि त्या केल्या पाहिजे. आणि मी देखील सध्या फक्त वैयक्तिक बिझनेस करतो असं नाही. आय हॅव ऑल्सो इन कोलॅबरेशन ऑफ लॉट ऑफ पीपल विथ हुम आय एम डुईंग द बिझनेस. द थर्ड थिंग विच आय वॉन्ट टू सेट दॅट ऑलवेज सेट अँड हाय गोल्स. जेव्हा एक एंटरप्रेन्योर आपण म्हणून काम करतो, अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर ऑलवेज परस्यू द मेजर अकॉम्प्लिशमेंट्स. मी असं म्हणत नाही की आज माझं ज्या वेळेला टार्गेट्स हाय ठेवतो आणि मी ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये बऱ्याच वेळेला चॅलेंजेस येतात. असं नाही की मी एखादा टार्गेट केलं ते होईलच. मे बी आय हॅव टेकन द टार्गेट ऑफ 100 crores. I may go to 100 crores from the कदाचित अचीव नाही. But of course, when I keep the target of 100 crores, I go up to do 95 crores. Right? So I know that I will do 100 crores. But मी कुठेतरी काही चॅलेंजेस येतात, काही गोष्टी होतात आणि मी 95 करोड पर्यंत पोहोचतो. आणि ती गोष्ट देखील खूप गरजेची आहे. सो ऑलवेज कीप अन हाय गोल्स, हाय टार्गेट्स ठेवा स्वतःसाठी. बट फक्त ठेवण्यासाठी ठेवू नका, ते अचीव करण्यासाठी जी जमेल ती धडपड करा. मला अनेक्डोट्स द्यायला आवडेल या ठिकाणी. जेव्हा मी माझं करिअर वेन आय वॉज इन टू आय वॉज डुईंग अ जॉब, बट दॅट टाइम ऑल्सो आय वॉज डुईंग अ बिझनेस बिकॉज दॅट टाइम आय वॉज अन बिझनेस हेड देअर. सन फार्मा मी रिलायन्स मध्ये ज्यावेळेला मी सुरुवात केली माझ्या करिअरची एज अ जॉब, ज्यावेळेला करत होतो झोनल हेड. कंपनी काही म्हणजे माझी डिव्हिजन काही चांगली करत नव्हती. वी वेअर हार्डली ऑन 30-40%च्या टार्गेट्स वरती होतो विथ द निगेटिव्ह ग्रोथ. when I put the target of myself that I need to do this much of businesses in particular quarter, माझे सगळे टीम मेंबर्स, इवन माय सिनियर्स हॅड लाफ्ड एट मी. मला बोलले अरे इट इज नॉट पॉसिबल मनोज, खूप डिव्हिजन करणी आहे. मला लेट्स डू दॅट. आई रिमेंबर माय जीएम टोल्ड मी, अरे मनोज अननेसेसरी तू मैनेजमेंट को ज्यादा मत दे, ये नहीं होगा एंड ऑल दैट थिंग. बट यू बिलीव आई रियली द 3 months मी एंड माय टीम हैज स्ट्रगल्ड दैट and we landed on 100%. You will not believe, ज्या वेळेला मी ते टार्गेट अचीव केलं ना, everyone appreciated me. And I always share that moment with each team members wherever I have worked, whether it is I was associate in Medi-Specialty, I have associated with Zoy Healthcare. We have always put the high target, and when we have done, majority times we have achieved the target. काही काही वेळेला नाही होत, but still we have achieved a respectable numbers. So always keep an high targets. As I mentioned, Zoy Healthcare देखील आम्ही जे टार्गेट ठेवलेलं, मला आजही आम्ही स्ट्रगल करतो आहोत, बट आय नो बाय एंड ऑफ मार्च 2021 I will achieve my target. So always keep an high target and it is easily achievable. So as an entrepreneur, you should always set an high goals with you. The next point I will always like you, do not afraid to make decisions. बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये काही डिसिजन घ्यावे लागतात आणि आपण बराच वेळ काढतो एखाद्या डिसिजनवर. काही काही वेळेला डिसिजन चुकत पण असतील कदाचित, बट आपल्या लाईफमध्ये ज्या आपल्याला डिसिजन्स घ्यावे लागतात ही कंटिन्युअस प्रोसेस असणार आणि आपल्याला त्या घ्याव्याच लागतात. काही काही वेळेला ज्या काही डिसिजन्स आपण घेतो त्या आपल्याला कॅल्क्युलेशन्स करताना यू हॅव टू द करंट ऑपॉर्च्युनिटीज ऑल्सो आणि फ्युचरिस्टिक ऑपॉर्च्युनिटी ऑल्सो. आता करंट बेस काय आहे त्याच्यावरती, म्हणजे ह्या जर मी डिसिजन आता घेतो त्याच्यावरती फ्युचरिस्टिक मला ऑपॉर्च्युनिटीज काय मिळतील. आणि मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, कुठल्याही डिसिजन घेताना डोंट वेस्ट टाइम, मच टाइम ऑन द मेकिंग द डिसिजन. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही डिसिजन घेताना वेळ लावता आणि ती ऑपॉर्च्युनिटी निघून जाते.
सो टेक इन्स्टंट डिसिजन, आणि काय काय वेळेला डिसिजन घेतल्यानंतरही तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन्स घेऊ शकता. आय ऑलवेज बिलीव्ह दॅट की यू टेक द डिसिजन अँड स्टार्ट ऍक्शनिंग. बऱ्याच वेळेला लोक ऍक्शन्स स्टार्ट करतात आणि दे स्टार्ट फॉर द डिसिजन मेकिंग. असं नका करू. तुम्ही डिसिजन घ्या. यू फील ऑफकोर्स, बट दॅट हॅज टू बी द डिसिजन हॅज टू बी ऍज आय मेन्शन दॅट इट शुड बी ऑन द करंट अँड फ्युचरिस्टिक ऑपॉर्च्युनिटी. डिसिजन घ्या आणि करा. ऍज आय मेन्शन दॅट यू कॅन ऑलवेज रिवाइज प्लॅनिंग. इफ तुम्हाला कुठल्या क्षणी वाटलं की हे डिसिजन माझं कदाचित चुकलं असेल किंवा फॉल्स गेलं असेल, आय विल नॉट से दॅट की चुकलं असेल, बट इफ द डिसिजन हॅज गॉन फॉल्स, you can always revise the planning and ensure that whatever the decision you have done, that is a correct decision. हा आपल्याकडे नेहमी वेळ असतो. बऱ्याच वेळेला मी असं बघितलंय की काही एंटरप्रेन्योर्स अक्षरशः मोडकळून जातात काही डिसिजन्समुळे. काही डिसिजन रॉंग डिसिजन होतात. गरज नाही आहे. तुम्ही कुठल्याही क्षणी तुम्ही जे डिसिजन फॉल्स वाटतंय त्याला परत तुम्ही चांगलं प्लॅनिंग करून यू कॅन मेक युअर डिसिजन करेक्ट. कधीच वेळ गेलेली नसते. फक्त तुम्हाला ती ओळखण्याची आणि त्याच्यावरती रिप्लॅनिंग करण्याची गरज असते. सो यू शुड ऑलवेज डू दॅट. काही अनेक्डोट्स मला द्यायला आवडतील. ज्यावेळेला मी मल्टिपल जॉईंट व्हेंचर्स सुरुवात केलेली, आय हॅड अन फेल्युअर, बट ज्या वेळेला मला ती करेक्ट कळत झाली, जसं एक्झाम्पल मी ज्या वेळेला वेन आय क्विट द जॉब अँड आय स्टार्टेड द बिझनेस, आय डन विथ द जॉईंट व्हेंचर्स. काही दिवसांनी मला माझ्या डिसिजन्स वरती असं वाटलं यार, आय कुड नॉट डू दॅट डिसिजन वॉज रॉंग. दॅट डिसिजन आय हॅव टेकन द फॉल्स डिसिजन्स. कदाचित ती गरज नव्हती मला. But on a correct time, I have taken the decisions. I, replanned मला काय गोष्टी करायच्या आहेत, and I made the success there. Then slowly I move out. I have started, the new ventures जे मला individual झालं, and I have done. Financial liabilities, this is on personal front. मी बऱ्याच डिसिजन्स रॉंग घेतलेल्या. सफर पण बरंच केलं. असं नाही की आय हॅव नॉट सफर्स. एव्हरीवन हॅज टू सफर विथ द डिसिजन. पण त्या डिसिजनला जसं प्रत्येक वेळेला ज्यावेळेला मी फॉल्स करत गेलो, त्यावेळेला ज्या वेळेला मी रिवाइज प्लॅनिंग केली आहे, आय हॅव कम आउट ऑफ दॅट फॉल्स डिसिजन अँड आय हॅव क्रिएटेड द सक्सेस. माझी प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की फास्ट डिसिजन मेकिंग घ्या. वेळ घालवत जाऊ नका आणि कुठल्याही फॉल्स डिसिजन्स मध्ये कोलॅप्स होऊ नका. यू कॅन ऑलवेज रिवाइज द प्लॅनिंग अँड यू कॅन कम आउट ऑफ दॅट कोलॅप्सेस. सो प्लीज डू नॉट अफ्रेड टू मेक द डिसिजन्स. डू नॉट रिट्रीट. ऍज अन एंटरप्रेन्योर आपण नेहमीच सक्सेससाठी कमिटेड होतो. कुठला एंटरप्रेन्योर असा असतो मला सांगा की जो सक्सेससाठी स्ट्रगल करत नाही? प्रत्येक जणाला सक्सेस हवा असतो. मग का रिट्रीट नाही व्हायचं? कारण फेल्युअर्स येत राहतात आणि एक जसं मी सांगितलं, स्ट्रॉंग कॉन्फिडन्स लेवल तुमच्यामध्ये नेहमीच असावा. जरी फेल्युअर आला तरी मला माहिती आहे मी करू शकतो, मी ही गोष्ट करू शकतो. हा जेव्हा तो माझा सेल्फ कॉन्फिडन्स असतो त्यावेळेला कुठल्याही फेल्युअर्स मधून तुम्ही बाहेर येऊ शकता. आणि मी नेहमी बिलीव्ह करत आलो आहे की ऍज अन एंटरप्रेन्योर मला सक्सेसच हवा आहे आणि तो मी मिळवणारच. नेक्स्ट पॉइंट विच आय हॅव टू डिस्कस दॅट प्राईड. यू शुड ऑलवेज बी प्राऊड अबाउट युअर सेल्फ अँड युअर वर्क. मी जी गोष्ट करतो आहे ती कदाचित एवढी चांगली आहे की मी काहीतरी समाजासाठी किंवा माझ्या स्वतःसाठी, माझ्या परिवारासाठी करतोय. हा प्राऊड नेहमी स्वतःबद्दल असला पाहिजे. अँड वेन यू आर डुईंग दॅट, तुमच्यामध्ये कधीच इगो ही गोष्ट आली नाही पाहिजे किंवा तुमच्यामध्ये स्वतःबद्दलचा जो हे असला पाहिजे तुम्ही किंवा दुसऱ्या नाही करा. सो ट्रीट एव्हरीवन इक्वल. या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. बऱ्याच वेळेला म्हणजे काही एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती, मला नावं नाही घ्यायचे, बट इफ यू सी द बिग पर्सनॅलिटीज, असं म्हटलं जातं की द सक्सेस गोज इन देअर हेड्स, आणि मग तिथून त्यांच्या कोलॅप्सेशनला पण. असे बरेच एक्झाम्पल्स आहेत सक्सेसफुल बिझनेस. इफ यू सी, बिकॉज ऑफ द इगो ऑर बिकॉज ऑफ सक्सेस गोज हाय, त्यांना बऱ्याच वेळेला उतरती काळा पण आलेली आहे. जेव्हा पण तुम्ही सक्सेसफुल पीपल होता, यू ऑलवेज ट्रीट एव्हरीवन इक्वल, including your staffs, including your clients, or including your the friends, colleagues. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. ही मला शेवटची गोष्ट आपण ज्या वेळेला मी ही 5 गोष्टी सांगितल्या, सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी 6वी आहे, दॅट इज प्राईड. दॅट सक्सेस ब्रीड रिस्पेक्ट. ज्या वेळेला तुम्ही सक्सेस येतो त्यावेळेला हाऊ यू ट्रीट द अदर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो या 6 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या, ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यानंतर ज्या 6 गरजा मूलभूत ज्या आहेत त्या मला तुम्हाला ज्या सांगायच्या आहेत, आउट ऑफ विच यू मस्ट हॅव इन टुडेज सिनेरियो, ज्यावेळेला तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल. वन इज टेक्नॉलॉजिकल सपोर्ट. आजच्या काळात तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक व्यक्ती हा टेक्नॉलॉजी थ्रू आपला बिझनेस मांडतोय. प्रत्येक जण काही ना काही, वेदर इट इज सोशल मीडिया म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स आले ते युज करतात.
तुम्हाला जर बिझनेस सक्सेस होती न्यायचा असेल तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. तुमच्या बिझनेसला लागणाऱ्या कुठल्या टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत या तुम्हाला फाइंड आउट करणं खूप गरजेचं आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टी युज करता येतील त्या युज करा. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं अरे कदाचित ही गोष्ट मी आज नाही करत, नंतर करतो. बट ती खरंच तुमच्या बिझनेसला इम्पॉर्टंट असेल, प्लीज डू इट ऑन प्रायोरिटी. आणि त्या गोष्टी झाल्याच पाहिजेत कारण टेक्नॉलॉजी सपोर्ट तुम्हाला गरजेचाच आहे. स्ट्रॉंग नेटवर्किंग. ज्या वेळेला मी स्ट्रॉंग नेटवर्किंग म्हणतो, नेटवर्किंग म्हणजे फक्त एखाद्या ग्रुपमध्ये अवेलेबल असणं असं नाही. सो त्या नेटवर्किंग त्या ग्रुपमध्ये असून मी त्याचा कसा फायदा करून घेतो आहे हे देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आज आपल्या ग्रुपमध्ये देखील बरेच व्यक्ती आहेत ज्या माझ्या व्यवसायासाठी खूप नो इम्पॉर्टन्स आहेत. पण मी फक्त ग्रुपमध्ये आहे, मी काही बाकी करत नाहीये बिकॉज आय एम नॉट डुईंग एक्झॅक्ट नेटवर्किंग. आणि नेटवर्किंग म्हणजे फक्त हा ग्रुप नाही, देर आर लॉट ऑफ अदर नेटवर्किंग ऑल्सो अवेलेबल लाईक युअर क्लायंट्स फ्रेंड्स. तुमच्या क्लायंटला देखील तुम्ही नेटवर्किंग म्हणून युज करू शकता, नॉट ओनली फ्रॉम द बिझनेस पर्स्पेक्टिव्ह. किंवा काही पॉलिटिकल कनेक्ट देखील तुम्हाला खूप गरजेचे आहेत. या सगळ्या नेटवर्किंग असणं सध्याच्या घडीला एक बिझनेस सक्सेसफुल बिझनेस होण्यासाठी खूप गरजेचे आहेत आणि नेटवर्किंगचा प्रॉपर उपयोग करून घेणं देखील खूप गरजेचं आहे. 1 minute to go. येस सर, ऑलमोस्ट आय एम डन. सो वन रोल मॉडेल. प्रत्येक बिझनेसमॅनला स्वतःचा एक रोल मॉडेल असणं खूप गरजेचं आहे. रोल मॉडेल तुम्ही एक पूर्णतः व्यक्ती, जसं आज मी माझ्यासाठी रोल मॉडेल ज्या वेळेला मी फार्मा इंडस्ट्री म्हणतो, मिस्टर दिलीप संघवी आहे सन फार्मा, म्हणजे त्यांनी एवढ्या छान पद्धतीत फार्मास्युटिकल बिझनेस आणलेला आहे. ही मे नॉट बी एकदम म्हणजे मुकेश अंबानी किंवा ह्या ग्रुपमध्ये, बट ही इज ऑल्सो वन ऑफ द रिचेस्ट पर्सन. तुम्ही सगळ्यांनी नाव पण ऐकलेलं असेल. ही इज ऑलवेज माय रोल मॉडेल वेन आय एम सीइंग दी फार्मास्युटिकल इंडस्ट्री. ज्यावेळेला तुम्ही तत्व आणि हे म्हणतात, आय ऑलवेज, मला ज्यावेळेला कॉन्फिडन्स लेवलवरती मला काय करायचं, आय ऑलवेज लुक ॲट विनोद दादा, म्हणजे विनोद मिस्त्री सर आहेत, त्यांना मी नेहमी रोल मॉडेल म्हणतो. काही काही गोष्टी प्रत्येक गोष्टीसाठी तुमचा एक रोल मॉडेल, पण तो असावा जेणेकरून तुम्ही कुठल्याही दुःखामध्ये किंवा कुठल्याही स्ट्रगलिंग मध्ये असतात, तो रोल मॉडेल तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरतो. ट्रूथ, यू शुड ऑलवेज सी दॅट की काय मी कुठे आहे सध्याच्या घडीला. स्वतःला पारखणं, स्वतःला हे करणं हे देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सो यू शुड ऑलवेज हॅव दॅट ट्रूथ विदिन युअर सेल्फ. आज मी दुसऱ्याच्या कम्पेअर मध्ये कुठे आहे, आज मी कॉम्पिटिशन मध्ये कुठे आहे, या सगळ्या गोष्टी, खरं सत्व बोलतो आपण त्याला, ते स्वतःबद्दल माहिती असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. चेंज इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही असं नाही की तुम्ही जे एक रुटीन करता तेच रुटीन कंटिन्यू करत राहिल्यावर तुम्हाला सक्सेस मिळतो, असं नाही. यू शुड ऑलवेज हॅव दॅट चेंज. चेंज असणं देखील खूप गरजेचं आहे. आणि वर्क लाईफ बॅलन्स, मित्रांनो, आपण सगळेच खूप काम करतो, बट ते काम करता देखील स्वतःची देखील लाईफ हे कधीच विसरू नका. कारण ज्या क्षणी तुम्ही पूर्णतः तुम्हाला स्वतःला तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये झोकून द्याल आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीला किंवा स्वतःला वेळ देत नाही, हे देखील खूप चुकीचं आहे. कारण ओव्हर द पिरियड त्याचा स्ट्रेस होतो आणि दॅट गिव्स फॉर यू ऑर बॅकअप फॉर यू इन द बिझनेस ऍज वेल. सो वर्क लाईफ बॅलन्स देखील तुम्हाला सांभाळणं तितकंच गरजेचं आहे. सो ह्या काही 6 मूलभूत ज्या म्हणजे मी माझ्यासाठी जे मंत्र आहेत ते मला तुमच्यासमोर मांडायचे, कारण एक मी सक्सेसफुल आहे आता देखील आणि याच्यापेक्षा देखील खूप सक्सेसफुल होईल. आणि ह्या गोष्टी मला नेहमीच हेल्प करत आल्या, ज्या मी इम्प्लिमेंट करत आलोय. आणि ह्या ज्या मस्ट थिंग्स आहेत, ज्या टेक्निकल सपोर्ट म्हणा किंवा नेटवर्किंग, ह्या देखील तितक्याच गरजेच्या आहेत. सो ह्या माझ्या स्वअनुभवातून आणि ज्या मी स्वतः इम्प्लिमेंट केलं, ज्या तुमच्यासमोर मांडायची मला संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अँड थँक्यू व्हेरी मच.